रमी कांडामुळे महायुती सरकार अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील नेत्यांनी या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत, तर दुसरीकडे कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसल्याचं स्पष्ट केलंय। विरोधकांना कोर्टात खेचून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। त्याचवेळी ऑनलाईन रमी काय माहिती आहे का असा सवाल करत त्यांनी पुढे अशी माहिती दिली। ऑनलाईन रमी खेळताना त्याला मोबाईल नंबर अटॅच पाहिजे, बँकेचं अकाउंट अटॅच पाहिजे। अशा प्रकारचा कोणताही मोबाईल नंबर आणि अकाउंट माझं या गेमशी अटॅच नाही, त्यामुळे मी सभापतींना चौकशीची मागणी करणार आहे असं ते म्हणाले। मला ओसीडी कडून माहिती घेण्यासाठी SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो। मी मोबाईल उघडताच तो गेम आला, तो स्किप करता आला नाही। मोबाईल नवीन होता, स्किप करणारा व्हिडिओ समोर आला नाही। मोबाईल उघडल्यावर कोणताही गेम स्किप होत नाही। 10-15 सेकंदांचा व्हिडिओ समोर आला, पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही? महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे, चौकशी करण्याची मागणी करणार आहे। मी दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना राजीनामा देणार आहे असंही ते म्हणाले आहेत।